आज खूप दिवसानंतर हा पदार्थ बनवला आणि हा पदार्थ खाल्ल्यावर मला माझ्या लग्नाच्या आधीचे दिवस आठवले. आमच्याकडे याला भाकरीचे तुकडे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझ्याकडे ना रात्रीची एक शिळी भाकरी होती, तीच मी घेतली होती. ती थोडी मी 2-3 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत घातली. थोड्या वेळाने त्यातलं सगळं पाणी मी ओतून टाकलं आणि थोड्या वेळासाठी तसंच रेस्ट करायला ठेवून दिलं ते. त्यानंतर मी ते भाकरी अशी चुरून घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया फोडणीसाठी. तर कांदा लागणार आहे आपल्याला, कोथिंबीर, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची लागणार आणि हळद आणि मीठ लागणार आहे. तर मी आता भाकरी ती चुरून घेते कारण बऱ्यापैकी यातलं पाणी सगळं ऑब्झर्व झालं आहे. तर अशी छान अशी ती भाकरी चुरून घ्यायची. त्यानंतर एक कढई ठेवायची गॅसवरती. माझ्या कढईला इग्नोर करा कारण मी त्याच्यामध्ये भाजी बनवली 3च्या डब्यासाठी. तर मी तीच कढई वापरते, कुठे तर एवढ्यासाठी दुसरी कढई घेऊ म्हणून. तर काय करायचं, कढईमध्ये तेल घ्यायचं, तेलात जिरं, मोहरी, मिरची, कढीपत्ता टाकायचा. ते चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा छान असा परतून घ्यायचा. कांदा परतला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, ते छान असं परतायचं आणि नंतर त्याच्यामध्ये ना आपण जे भिजवलेले भाकरीचे तुकडे होते ना ते टाकून घ्यायचे. जास्त मोठं पण नाही ठेवायचं बरं का, असं बारीकच चुरून घ्यायचं ते, त्यामुळे टेस्ट छान लागते. आणि ह्याची टेस्ट ना कुठल्या पण तुमच्या नाश्त्याच्या दुसऱ्या प्रकाराला मागं टाकते, म्हणजे पोह्याला म्हणा किंवा उपीट सगळ्यांना मागं टाकते. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि थोडा वेळ परतून घ्यायचं आणि थोडा वेळ 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. झालं आपलं तुकडे तयार. कुणी कुणी हे भाकरीचे तुकडे खाल्ले तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.